पुढची बातमी नवी मुंबईतली आहे। नवी मुंबईमध्ये भाजपच्या उमेदवार नेत्रा शिर्के यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बेलापूरमधल्या वॉर्ड ऑफिसमध्ये जात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। प्रभाग क्रमांक 25 मधनं नेत्रा शिर्के निवडणूक लढवत आहेत। आमची प्रतिनिधी आकांक्षा देशमुख हिनं त्यांच्याशी संवाद साधलाय, आपण पाहूया। भाजपकडून नेरूळमधून प्रभाग क्रमांक 25 या ठिकाणून माजी नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी देखील अर्ज हा दाखल केलेला आहे आणि त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळालेली आहे। आपल्यासोबत ते स्वतः आहेत। ताई, काय सांगाल, उमेदवारी तुम्हाला जाहीर झालेली आहे, अर्ज दाखल केलेला आहे, कसं वाटतं, काय भावना आहे? खूप आनंद होतोय, कारण मला वाटतं लोकशाही जी असते आपली त्याच्यात हा खूप मोठा पडाव असतो हे इलेक्शन, आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा जेव्हा आपल्याला एक चान्स मिळतो तर मला वाटतं हा खूप एक वेगळाच एक अनुभव असतो। आणि मागच्या 3 टर्म मला ह्या प्रभागातून लोकांनी निवडून दिलेला आहे। आमच्या शहरामध्ये नवी मुंबईमध्ये गणेशजी नाईक साहेबांचं एवढं काम आहे, त्यांनी हे शहर घडवलंय, एवढे त्याच्यामध्ये प्रगती आणलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना जे मानणारी लोक आहेत त्यांचा साथ असतो। प्रभागामध्ये जे काही छोटी मोठी कामं असतात ती लोकांची मी आता एवढे वर्ष 21 वर्ष झाले मी हे काम करते, त्यांचा साथ आहे। त्याचबरोबर देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे काम आहे त्याला बघून बीजेपीला जो सपोर्ट आहे पूर्ण देशामध्ये तसाच नवी मुंबई शहरातही, तर मला असं वाटतं की या तिन्ही गोष्टींचं जे कॉम्बिनेशन होणार आहे त्यामुळे आम्हाला ही जी पुढची वाटचाल आहे ती आमची व्यवस्थितपणे होणार। भाजपाची जी आमच्या बरोबर पाठिंबा आहे आमचा जो म्हणजे पक्षाचा, तोही एवढा मजबूत आहे की मला नाही वाटत की आम्हाला काहीही स्वबळावरती प्रॉब्लेम येणार आहे। ऑन दी कॉन्ट्ररी, नवी मुंबई महानगरपालिकेत बीजेपीचाच झेंडा आम्ही फडकवणार आणि महापौरी बीजेपीचाच बसणार। नक्कीच आपण पाहू शकतो की नेत्रा शिर्के यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेवर बीजेपीचा म्हणजे भाजपचाच महापौर बसणार असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।